परंतु त्याचा हातात शिवलिंग होते आणि त्याचा नारद मुनींवर जरा सुद्धा विश्वास नव्हता। तेवढ्यात त्याला समोरून बाळ गणपती समिधा तोडताना दिसले। रावणाने त्यांना जवळ बोलावले, मुला तू एक माझी मदत कर, मी संध्यावंदन करेपर्यंत हे लिंग हातात धरशील का? हे खूपच जड दिसतंय, हे मला नाही पेलवणार आहे। मी तुम्हाला 3 वेळा हाक मारीन, जर तुम्ही आला नाही तर मी हे खाली ठेवून देईन। रावण पाण्यात उभा राहिला। बप्पांनी पहिली हाक मारली, रावण आला नाही। दुसरी हाक मारली, रावण दुर्लक्ष करतोय। तिसरी हाक मारली आणि रावणाने हात उंचावून थांबायला सांगितले, पण बप्पांनी विष्णूंचे स्मरण केले आणि धपकन ते लिंग सर्व देवतांच्या साक्षीने जमिनीवर ठेवून दिले। रावण धावत आला आणि त्याने संतापाने बप्पांच्या डोक्यात एक ठोसा मारला। बप्पा रडत आपल्या वडिलांकडे निघून गेले। रावणाने आपल्या सर्व शक्तीने महाबलाने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला। त्याने इतका जोर लावला की पृथ्वी कापली, पण लिंग हलले नाही। जोर लावल्यामुळे लिंगाचा आकार बदलला आणि गायीच्या कानासारखा म्हणजेच गोकर्ण सारखा झाला।